होण्याची इच्छा होती, मात्र मराठ्यांची मतं मिळणार नाहीत म्हणून आपल्याला डावललं, अशी खंत छगन भुजबळांनी व्यक्त केली आहे। एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही खंत व्यक्त केली। लोकसभा लढवण्याची इच्छा होती, मराठ्यांची मतं मिळणार नाहीत म्हणून डावललंय, असं त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलंय आणि आपली खंत त्यांनी व्यक्त केली आहे। जवळचे ओळखीचे सुद्धा आणि जिथे मला मानणारे लोक मतदार खूप आहेत, माहिती आहेत मला किती आहे ते। प्रत्येक सगळ्यांचे फोटो छापायचे, सगळ्यांचे नको त्यांचे पण फोटो ते यायचे, माझा फोटो नाही म्हणून सारखं माझे कार्यकर्ते बोलत, साहेब आपला फोटो नाही, तुमचा फोटो नाही म्हणजे काय, आम्ही काय करायचं आता, सतत चालू असायचं। म्हटलं जाऊ द्या हो, काय आपण आपले फोटो छाप, अगदी नाशिकला सुद्धा माझा फोटो छापत नव्हते। म्हटलं कार्यकर्त्यांना सांगितलं, हे पैसे घ्या आपले आणि आपले स्वतःच आपण फ्लेक्स करा, बोर्ड तयार करा, माझा फोटो छापा, तुमचे फोटो छापा, काय परत माझ्याकडे तक्रार करू नका, आपल्याला काम करायचं। पण ते तिथे झालं सगळीकडे, ते झालं का तर भुजबळांचा फोटो छापल्यामुळे कदाचित मराठा मतं कमी होतील। तसंच मला असं वाटतं की बा भाषणाला बोलवलं यांना, बोलायला, भाषण करायला, तर मराठा समाजाची मतं आपली जातील असं वाटल्यामुळे पुढे मला भाषण करायला पण बोलवलं नाही। म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 72ची काही गोष्ट असेल, त्यावेळेला मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं काम केलं, पण त्याच्यानंतर मात्र जे आहे माझा मतदार अधिक इतर मतदारसंघ सतत काम करत आलो, बोलत आलो, भाषणं करीत आलो। शिवसेना वाढवण्यासाठी सुद्धा, काँग्रेसमध्ये असताना सुद्धा, राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली तेव्हा सुद्धा पवारसाहेब एका चॉपरमध्ये, मी दुसरा चॉपर, दोघेच जण आम्ही फिरत होतो। अनेक सगळं 15-15 मीटिंग घेतलेलं होत्या, पण यावेळेला मला खूप आराम करायला मिळाला। कुठलं ठीक आहे आराम, आणि मग टी व्हीवरून कुणाचं काय झालं, बरोबर ठीक आहे। पण मला असं वाटतं की त्याचं कारण काय असू शकतं हेच, पण हे सांगितलं त्या सभेमध्ये आमच्या की मराठा मतं तर मिळाली नाहीच त्या लोकांना, पण जी ओबीसी मतं ती घालवली बसली आता घरी।